नाशिकच्या भोंदूबाबा प्रकरणाशी किंवाच नाशिकच्या त्या भोंदूबाबा म्हणजेच कॅप्टन अशोक खरातशी संबंध ठेवणं रुपाली चाकणकरांना चांगलंच भोवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. या प्रकरणात रुपाली चाकणकरांचं जेव्हा नाव समोर आलं तेव्हा त्यांच्या राजीनाम्याची मागणी संपूर्ण राज्यातूनच व्हायला लागली. विशेष म्हणजे कॅप्टन अशोक खरात या संपूर्ण प्रकरणात जेव्हा त्यांचं नाव आलं, त्याच्याशी संबंध असल्याचं समोर आलं, तर रुपाली चाकणकरांचा त्यांच्याशी संबंध असल्याचं समोर आलं, तेव्हा विरोधकांनी रुपाली चाकणकरांविरोधात चांगलंच रान उठवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. यातलं एक प्रमुख नाव म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काल पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकरांवरती अनेक गंभीर आरोप केले. स्फोटक अशी पत्रकार परिषद जी आहे ती यावेळी आपल्याला सकाळी सुषमा अंधारेंचीच झाल्याचं पाहायला मिळालं. त्याच्यानंतर संध्याकाळी रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला वैयक्तिक कारण देत राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र आज सकाळी पुन्हा एकदा सुषमा अंधारेंनी एक त्यांचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती पोस्ट केला. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की काल राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी एक नाट्य रंगवण्याचा प्रयत्न केला. तसंच आता त्यांच्यावरती अटकेची टांगती तलवार असल्याने जामिनासाठी प्रयत्न करावा असा खोचक सल्ला देखील त्यांनी यावेळी दिल्याचं पाहायला मिळालं. त्याच्यामुळे सुषमा अंधारे रुपाली चाकणकरांबद्दल नेमके काय म्हणाले आहेत, अजून कुठली वेगळी त्यांनी मागणी केलेली आहे, पाहूयात. मी काल चाकणकरांचा म्हणजे राजीनाम्याच्या नंतर त्यांनी जो एक नाट्य रंगवण्याचा प्रयत्न केला तो बघितला आणि मला हसायला आलं की माणसं किती केविलवारी धडपड करतात. आणि कालची त्यांची धडपड म्हणजे बूंद से गई सो हौद से लाने का जो एक प्रयास था तो त्याने काही फरक पडणार नाही. मुळात ते नोटीस पाठवणं वगैरे ते सोडून द्या. तुमच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे, त्याचा विचार करा. कारण तुम्ही त्या सगळ्या गोष्टींना अवगत होता. तुम्हाला 1 वर्षापासून कल्पना होती. तुम्ही पीडितेचा आवाज दाबायचा प्रयत्न केला. संघटित गुन्हेगारीचा हा प्रकार होता. त्यामुळे तुमची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि तुमची अटक होणं गरजेचं आहे. या मागणीवर मी ठाम आहे. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट की काल राजीनाम्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले. खरं तर सुनेत्रा वहिनींनी ती हस्तक्षेपाची वेळच येऊ द्यायला नाही पाहिजे होती. सुनेत्रा वहिनींना नेतृत्वातला खमकेपणा दाखवण्याची काल एक संधी होती. ती संधी त्यांनी दवडली. असो, मात्र आता तरी अजितदादा कधीही गंडेदोरे करणारे नव्हते. दादांनी कधीही भोंदूगिरीला थारा दिला नाही. अशी गंडेदोरे अंगारे दुपारे भोंदूगिरी तंत्रमंत्र करणारी बाई जर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावर असेल आणि तिच्यामुळे जर पक्षाची बदनामी होत असेल तर तातडीने तिला महिला प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार केले पाहिजे. अन्यथा जर ते करणं होत नसेल तर आम्ही अजितदादांचा वारसा जपणारे आहोत असे कृपया सांगू नका. त्यामुळे काय चाकणकर बाई, तुम्हाला काय नोटिसा तुमचा जामीन झाल्यानंतर करा. आधी तुमची जी अटकेची टांगती तलवार आहे त्याचा विचार करा. 500-600 कोटी रुपये तुमच्याकडे आहेत. तटकरेंसारख्या प्रभृतींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. त्यामुळे माझ्यासारख्या सडाफटींग चळवळीतल्या माणसाला तुम्ही धमकावण्याचा नक्की प्रयत्न कराल. परंतु अशा धमक्या गेल्या 25 वर्षापासून आम्ही रोज बघत आलो. मी एन्जॉय करते तुमची धमकी. थँक्यू.